इथं बसून 10वी पूर्ण झाली. आणि पुन्हा त्या शाळेत आम्हाला आल्याबद्दल आणि इथे मीटिंग बोलवल्याबद्दल आमच्या परत आठवणीने उजाळा दिला. त्यामुळे खरं त्यांचा मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो राहतो. त्याच मी आज बघितलं, बहुतेकांचे विचार बघितले की कासवाच्या गतीने का होईना पण चांगल्या प्रकारे ही वाटचाल पुढे चालली आहे. आज अनेक चाळीचे प्रतिनिधी मागच्या मिटिंगला नव्हते पण आज इथे उपस्थित होते, आपले विचार पण मांडले. हे का चाललंय ते सगळ्यांच्या हितासाठी चाललंय. आपण तिथे राहतोय आज 89, आम्ही 89ला इथे 89ला आम्ही भविष्यात आलो. त्याच्या अगोदरचे पण लोक इथे राहतात. चाळी लहान होत्या पूर्वी, त्यानंतर लोकांनी 1+1 केले. जागा मिळत नव्हती म्हणून अनेकांची बिराडं वाढल्यानंतर एक भाऊ खाली एक भाऊ वर राहतोय. त्याच्यात परत ती मागची चाळ आपली जिथे आपण त्यांच्या वरच्या रूमसाठी जी आता अपात्र झाले, सध्या ते अपात्र आहेत, अजून काही जीआर निघालेला नाही. त्यासाठी पण वैयक्तिकता भांडतोय. सगळीकडे हा रोज लागू आहे. जेव्हा जीआर निघेल तेव्हा त्यांनाही पात्र रूम मिळेल या जागेवर. माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपल्या विभागामध्ये जरी 2 गट झाले असतील, 2 कमिटी झाले असतील, पण त्यांना पण कुठेतरी आपल्यामध्ये येऊन एकत्र प्रकारे जर आपण हा निर्णय घेतला तर सर्वांच्या हितासाठी होईल. आज जो SRA रूल आहे तो 300 स्क्वेअर फीट आहे. आपण जशी प्रगती करतोय हळूहळू आपल्या एरियाचा डेव्हलपमेंट करतोय, पुढे मागे जाऊन आपल्याला त्याचा फायदा होईलच. कारण जीआरची जी कॅपॅसिटी आहे ती 220 वरना 180 वरना 220 वरना 260 आता 305 काहीतरी एक एक्झॅक्ट आकडा आहे. 350, 360, 400 मिळेल. मी पेपरमध्ये पण वाचलं होतं कुठे ते एका झोपडपट्टीत एका बिल्डरने 560 स्क्वेअर फीट पण जागा अलॉट केली आहे. मी आर्टिकल वाचलं होतं, खरं खोटं मला माहिती नाही. जर असं झालं तर खरंच म्हणजे दुप्पट जागा आपल्या जागेवरती मिळेल. आज आपण ज्या जागेत राहतोय ती हार्डली 180 स्क्वेअर फीटची जागा आहे. काही लोकांनी थोडंफार इकडे तिकडे वाढवून ती 200 स्क्वेअर फीट केली. 200 अशासाठी 200 खाली आहे. लोकांनी जर माळा वाढवला असेल, डबल केलं असेल तर 200 + 200 400 स्क्वेअर फीट झाली. म्हणजे आपलं आता जे आपण तिथे राहतोय, काही ठिकाणी खाली लहान भाऊ राहतोय, काही ठिकाणी वरती त्याचा मोठा भाऊ राहतोय. घर एकच आहे, मिळणार पण बिल्डिंग मध्ये एकच घर, पण त्या 2 भावांना त्या बिल्डिंग मध्ये त्याच प्रकारे व्यवस्थित राहता येईल यासाठी आपल्याला आजच्या सद्यस्थितीमध्ये 400 स्क्वेअर फीटच्या वरती अप्रॉक्सिमेटली जागा मिळेल पाहिजे. प्रत्येकाची एक कॉमन अपेक्षा आहे. आता 305 मध्ये शक्य नाही, पण येत्या काळामध्ये जरा जीआर निघाला तर 400, 450, 500 जर बिल्डर एखादा चांगला निघाला आणि त्याने जर आपल्या वाढीव FSI मध्ये आपल्याला 500 स्क्वेअर फीट दिली तर आंध्रा कधी 2 गडी मागत नाही. त्यामुळे त्यालाही सगळ्यांना माझा फायदा होईल. मला एवढंच म्हणायचं की आज जशी गर्दी जमली याच्यापेक्षा दुप्पट गर्दी जमून इतर जे कमिटीचे लोक आहेत ते आता ह्या मीटिंग मध्ये नाही आहेत, त्यांनी आपल्याला एक वेगळी कमिटी निर्माण केली. त्यांना पण मध्ये एकत्र घेऊ. एकत्र आल्यानंतरच हा सगळा ही जी योजना आहे ती पुढे राबवण्यात येईल. आणि ज्या प्रकारे आज तुम्ही जे प्रयत्न केले, म्हणजे आतापर्यंत तुम्ही ऐकलंय की आम्ही ऐकून होतो की पंक्ती बिल्डर किंवा देडिया बिल्डर किंवा रोमेलो त्याचे जे काही शेअर पॅटर्न आहेत, तुम्ही ज्या प्रकारे कागदपत्र जमवली आहेत त्यांच्याशी पत्रव्यवहार केलाय, त्याची उत्तर तुम्ही त्याच्याकडे समानपूर्वक आतापर्यंत घेतली आहे, ती खरंच म्हणजे ती अभिनंदनास्पद आहे. कारण ती वाटणी त्या चाळीने केलेली आहे. ही अशीच वाटचाल पुढे चालत राहावी आणि आमचा पुन्हा तुम्हाला म्हणजे सध्या चाळीच्या कमिटी मार्फत मी एक प्रतिनिधी तुम्हाला पाठिंबा देतो. एवढंच माझं बोलतो मी. आणि खरंच खूप सुंदर असं आजची मीटिंग अरेंज केली आहे. मी परत एकदा आभार मानतो आणि माझं मी थोडक्यात सांगतो.